Take the question 5.5. A conductivity cell is containing 0.01 molar KCl. कोणता? झालं की आता तेच शिकवलं, सगळं शिकवलं ते. तुम्ही वेळानं आला. A conductivity cell containing 0.01 molar KCl gives at 25 degrees Celsius a resistance of 604 ohm. A resistance of what? A resistance of 604 ohms. The same cell containing 0.001 molar of AgNO3 gives a resistance of 6530 ohms. Calculate the molar conductivity of 0.001 molar AgNO3 if the conductivity of KCl at 25 degrees Celsius is 0.00141 ohm inverse centimeter inverse. ह्याच्या मागच्या लेक्चरला आता जे आपण बघितलं त्याचं ऍप्लिकेशन इज दिस न्यूमरिकल. सगळं दिलेलं आहे आणि सगळं दिलेलं आहे आणि आपल्याला फक्त थोडंसं डोकं लावायचं आणि अप्लाय करायचं. सेम फॉर्म्युलाज बिम्युला सगळं सेम आहे. फॉर्म्युला सेम आहे म्हणजे कॉन्सेप्ट. सगळ्यात पहिला अ कंडक्टिव्हिटी सेल, एक कंडक्टिव्हिटी सेल आहे. त्या कंडक्टिव्हिटी सेल मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ केसीएल किती आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ केसीएल किती आहे सांगा? A conductivity cell containing concentration of KCl as 0.01 molar. किती आहे कॉन्सन्ट्रेशन? 0.01 मोलर ऑफ KCl आहे. आणि त्याचा रेजिस्टन्स पण दिलाय. कोणाचा रेजिस्टन्स दिलाय? KCl चा रेजिस्टन्स दिलाय. किती आहे? 604 ओहम्स. बरं, सेम सेल, हा सेम सेल कंडक्टिव्हिटी सेल घेतला म्हणजे आपण काय केलं? केसीएल मधून उचलला तो कंडक्टिव्हिटी सेल आणि कशामध्ये डिप केला तर AgNO3 मध्ये. मग आता सेम सेल कंटेनिंग AgNO3 आणि त्या AgNO3 चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे सांगा? 0.001 मोलार. आणि रेजिस्टन्स ऑफ AgNO3 काय आहे? रेजिस्टन्स ऑफ AgNO3 आहे 6530 मोलार ओहम्स. कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा ऑफ AgNO3 फाइंड करायला सांगितले त्यांनी. पण मला लॅम्बडा ऑफ AgNO3 फाइंड करण्यासाठी पहिला मला K ऑफ AgNO3 फाइंड करावं लागणार. काय फाइंड करावं लागणार आहे? K ऑफ AgNO3. आणि K ऑफ AgNO3 मला जर फाइंड करायचं आहे, RAgNO3 माहित आहे मला. K AgNO3 माहित करण्यासाठी मला सेल कॉन्स्टंट माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे? सेल कॉन्स्टंट. परत RKCl दिले. काय दिले बघा? कंडक्टिव्हिटी ऑफ 0.01 मोलार KCl. 0.01 मोलार KCl ची कंडक्टिव्हिटी किती दिली आहे तर KKCl किती दिली आहे? 0.00141 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. बाळांनो इथं बघा, आपण म्हटलं RKCl इंटू KKCl आपल्याला काय मिळणार आहे? सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट कोणाचा असतो? कंडक्टिव्हिटी सेलचा. सेल कॉन्स्टंट कोणाचा असतो? सेल कॉन्स्टंट कोणाचा असतो? कंडक्टिव्हिटी सेल. हा जो आहे हा कंडक्टिव्हिटी सेल आहे आपला. हा कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट असतो. KCl मध्ये डिप केलाय कारण त्याची कंडक्टिव्हिटी माहित आहे, रेजिस्टन्स माहित आहे, सेल कॉन्स्टंट माहित होणार. आणि तोच कंडक्टिव्हिटी सेल मी AgNO3 मध्ये काय करणार आहे? डिप करणार आहे. त्यावेळी माझं सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज होणार. हे जे KCl, RKCl, KKCl दिले ते फक्त काय फाइंड करण्यासाठी दिलंय? सेल कॉन्स्टंट. मग RKCl किती आहे? 604. KKCl किती आहे? 0.00141. सांगा किती येते व्हॅल्यू सेल कॉन्स्टंटची? किती व्हॅल्यू येते बघा सेल कॉन्स्टंटची? एकदा तुम्हाला सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळाली तर कंडक्टिव्हिटी फाइंड करा AgNO3 ची. कसं फाइंड करणार आहे? परत RAgNO3
इंटू KAgNO3 इज इक्वल्स टू काय आहे तर B. सो KAgNO3 इज इक्वल्स टू B डिवाइडेड बाय काय येणार आहे तर RAgNO3. काय सेल कॉन्स्टंट असं किती आलं चेक करा एकदा. व्हॅल्यू एकच परफेक्ट सांगा मला. तुझं चेक करा. 0. काय आली 84 0.84 0.84600 इज इक्वल्स टू काय आलं तर B. सेंटीमीटर काय असणार आहे तर इनवर्स. ठीक आहे. हा सेल कॉन्स्टंट जो मिळालाय तो KAgNO3 फाइंड करायला मदत करणार आहे. सो KAgNO3 इज इक्वल्स टू काय असणार आहे B ची व्हॅल्यू. B ची व्हॅल्यू किती आहे 0.84600 डिवाइडेड बाय RAgNO3. RAgNO3 किती आहे तर 6530. हे तुम्हाला K मिळणार कंडक्टिव्हिटी मिळणार. वन्स यू गेट द कंडक्टिव्हिटी पुढे काय करा मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3 इज इक्वल्स टू KAgNO3 into 1000 डिवाइडेड बाय काय येणार आहे तर C. KAgNO3 इंटू काय येणार आहे 1000 इंटू C. सांगा करेक्शन आता. 0.0.85164 परत इथं काय येणार आहे 0.8516 परत सांगा मग लॅम्बडा AgNO3 किती येते. लॅम्बडा AgNO3 इज इक्वल्स टू KAgNO3 इंटू 1000. हा व्हॅल्यू सांगा मला पटपट व्हॅल्यू सांगा प्लीज. पटपट व्हायला पाहिजेत कॅल्क्युलेशन्स. रियान KAgNO3 कितना आया KAgNO3 1.335 इंटू 10 raised to minus 4. ठीक है. So here it will be 1.335 into 10 raised to minus 4. Minus 4 plus 3 minus 1. So 1.335 into 10 raised to minus 1 divided by 10 raised to minus 3. Minus 3 वर जाऊन काय होणार आहे तर plus 3. So molar conductivity of AgNO3 किती येणार आहे तर 133.5 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. हा क्वेश्चन इंपॉर्टंट आहे. 3 मार्क्स 1 पॉइंट. आपने ये किससे सॉल्व किया. ना तो लॉग से जो आएगा लॉग से फाइनल लिखेंगे. जो लॉग से आए वही वैल्यू लिखनी है. जो लॉग से है वही वैल्यू लिखनी है. वो लॉग से वही आई है ना KAgNO3. हाँ खत्म. लिहून घ्या. नोट डाउन करा. नोट डाउन करा. झालं. नेक्स्ट बघा. न्यूमरिकल ह्याच्यामध्ये आहे का बघा. एक्सरसाइज मध्ये न्यूमरिकल आहे का बघा.
नाही काय असेल बघा. नाही आहे का? नाही आहे ना न्यूमेरिकल त्याच्या रिलेटेड? ठीक आहे. द नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू स्टार्ट विथ इलेक्ट्रोकेमिकल सेल. ऍक्च्युली हा टॉपिक जेव्हा स्टार्ट झाला त्यावेळेस मी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय एक्सप्लेन केलेलं. व्हॉट आर इलेक्ट्रोकेमिकल सेल्स? Can you tell me what are electrochemical cells? Electrochemical cells are those cells in which interconversion of electrical energy into chemical energy or chemical energy into electrical energy takes place. Okay, fine. But this can be more appropriately termed as electricity is used to produce chemical change or chemical changes produced electricity. किंवा electricity काय करते? chemical changes काय generate करते? तर electricity. So electrochemical cell reactions. The chemical reactions occurring in electrochemical cell involves transfer of electron because all the reactions are redox reactions except double displacement. आपण 4 टाइप ऑफ मेन रिएक्शन बघतो. कोणते कोणते? कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. मग त्यातली फक्त डबल डिस्प्लेसमेंट सोडून बाकी सगळे रिएक्शन्स कसले रिएक्शन्स आहेत? तर बाकी सगळे रिएक्शन्स रेडॉक्स रिएक्शन्स आहेत. So, the chemical reaction occurring in an electrochemical cell involves transfer of electron from one species to one other species. It is known as which reaction? Redox reaction. Electrochemical cell reaction. Electrochemical reactions made up of oxidation and what? Reduction half equation. मग एका इलेक्ट्रॉड वरती ऑक्सिडेशन होत असते आणि एका इलेक्ट्रॉड वरती रिडक्शन. यापुढे लक्षात ठेवायचं की ऑक्सिडेशन जी रिएक्शन होते, कोणती रिएक्शन होते? कोणती रिएक्शन होते? ऑक्सिडेशन ही रिएक्शन कायम एनोड वरतीच होत असते, इररिस्पेक्टिव्ह की तो एनोड पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव्ह. आणि नेक्स्ट रिडक्शन ही रिएक्शन कायम कोणावरती होत असते? तर कॅथोड वरती. एनोड वरती कंपल्सरी ऑक्सिडेशनच होत असतं आणि कॅथोड वरती कंपल्सरी रिडक्शनच होत असतं. ठीक आहे. सो बघा, the oxidation half reaction occurs at one electrode and the reduction half reaction occurs at other electrode and net cell reaction is the sum of these two half reaction. कोणती? oxidation half reaction and reduction. Oxidation half reaction and oxidation half reaction and oxidation half reaction and ठीक. So electrodes, what are electrodes? Electrodes, see, we can say electrodes provide surface for a reaction to occur. मग ती ऑक्सिडेशन रिएक्शन होण्यासाठी किंवा रिडक्शन रिएक्शन होण्यासाठी सरफेस ऑकर करतात किंवा थोड्या केसेस मध्ये इलेक्ट्रॉड्स रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. मी किती टाइप ऑफ सेल आहेत सांगितलेले तुम्हाला? कोणते 2 टाइप्स ऑफ सेल आहेत? नो नो नो, इलेक्ट्रोलाइटिक सेल आणि अनुज. कोणते 2 टाइप ऑफ सेल आहेत? इलेक्ट्रोलाइटिक सेल आणि कोणता सेल आहे? तर गॅल्व्हॅनिक सेल आहे. मग गॅल्व्हॅनिक सेल मध्ये जेव्हा स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिएक्शन होते त्यावेळी इलेक्ट्रॉड्स रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. म्हणजे एका इलेक्ट्रॉडचं ऑक्सिडेशन होत असतं आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉडचं रिडक्शन होत असतं. पण इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये तसं नसतं. इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये जिथं इलेक्ट्रिसिटीमुळे केमिकल चेंजेस प्रोड्यूस होणार आहेत त्या केस मध्ये इलेक्ट्रॉड सरफेस प्रोव्हाइड करतो रिएक्शन घडवण्यासाठी. सो वी कॅन से हु आर इलेक्ट्रॉड्स? इलेक्ट्रॉड्स आर दोज विच आर डिप्ड इन द सोल्यूशन वेअर in certain cases they provide a surface for oxidation and reduction reaction and in certain cases they take part in a chemical reaction. थोड्या केसेस मध्ये ते रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. कशामध्ये पार्टिसिपेट करतात? रिएक्शन. सो इथं बघा, electrodes are the surface, electrodes are the
surfaces on which oxidation and reduction half reaction takes place. Electrodes may or may not participate in the reaction. The electrodes which do not take part in reactions are called as inert electrode. असे इलेक्ट्रोड्स जे इनर्ट म्हणजे रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत ते इनर्ट इलेक्ट्रोड्स. मग कोण आहेत? ग्रेफाइट्स, ओके, प्लॅटिनम. ग्रेफाइट आणि प्लॅटिनम हे इनर्ट इलेक्ट्रोड आहेत, हे रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. बरं, मी तुम्हाला काय म्हटलं इथं, काय म्हटलं, हे जिथं नाही ज्या इलेक्ट्रोड वरती ऑक्सिडेशन होते, येस, आणि ज्या इलेक्ट्रोड वरती रिडक्शन होते तो कॅथोड. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन म्हणजे अशी प्रोसेस जिथे इलेक्ट्रॉन लॉस होतात ते ऑक्सिडेशन असते, आणि अशी प्रोसेस जिथे इलेक्ट्रॉन गेन होतात ती काय असते? रिडक्शन. सो कंपल्सरी ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन म्हणजे तो एनोडच आहे, रिडक्शन हाफ रिएक्शन म्हणजे तो कॅथोड. मग तो एनोड पॉझिटिव्ह असू दे का तो एनोड पॉझिटिव्ह असू दे का तो एनोड नेगेटिव्ह. बरं, असं काय म्हणताय तुम्ही की एनोड पॉझिटिव्ह असू दे किंवा नेगेटिव्ह असू दे? तर हे बघा, आपण जे इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल आहे त्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. आपण दोन टाइप ऑफ सेल बघतो. एक असतो इलेक्ट्रोलायटिक सेल. एक कसला सेल असतं? इलेक्ट्रोलायटिक काय असतं तर सेल. दुसरा सेल कोणता असतं? दुसरा सेल कोणता असतं? गॅल्व्हॅनिक सेल. दुसरा सेल कोणता असतं? दुसरा सेल कोणता असतं? गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय असतं? हा, द इलेक्ट्रिसिटी इज युज्ड टू प्रोड्यूस केमिकल चेंजेस. Electricity is used to produce what? Electricity is used to produce chemical change. ठीक आहे. आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय होत असतं? गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय होत असतं? The chemical changes. Which changes? The chemical changes generate what? Chemical changes generate इलेक्ट्रिसिटी. केमिकल चेंजेस जनरेट काय? इलेक्ट्रिसिटी. इथं बघा, इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एनोड काय असतो तर पॉझिटिव्ह असते आणि कॅथोड काय असते तर निगेटिव्ह. पण एनोड वरती कंपल्सरी काय होणार आहे? ऑक्सिडेशनच. आणि कॅथोड वरती काय होणार आहे? रिडक्शनच. समजते का? हा, परत गॅल्व्हॅनिक सेल मध्ये उलट असते. काय उलट असते? एनोड काय असतं गॅल्व्हॅनिक सेल मध्ये? नेगेटिव्ह, पण होत आहे ऑक्सिडेशनच. काय होत आहे? आणि कॅथोड वरती काय होत आहे तर रिडक्शन, पॉझिटिव्ह. हे मेन फरक आहे. हे मेन फरक आहे बाळांनो. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करताय, बॅटरी अप्लाय करताय. मग बॅटरीचा पॉझिटिव्ह ज्या इलेक्ट्रोडला जॉईन आहे तो एनोड बनतो, पॉझिटिव्हली चार्ज, आणि बॅटरीचा निगेटिव्ह ज्याला जॉईन आहे तो कॅथोड बनतो. तसं नसतं गॅल्व्हॅनिक सेल मध्ये. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन होत असते. त्यामुळे एका इलेक्ट्रोड वरती इलेक्ट्रॉन जमा होतात आणि एका इलेक्ट्रोड वरचे इलेक्ट्रॉन्स काय होतात असतात? कंझ्युम. मग ज्या इलेक्ट्रोड वरती इलेक्ट्रॉन जमा होतात ना तो निगेटिव्हली चार्ज असतो. मग एनोड वरती इलेक्ट्रॉन्स जमा होतात ऑक्सिडेशन घडल्यामुळे, आणि कॅथोड वरती इलेक्ट्रॉन्स काय होतात? युज्ड अप. म्हणून इथं एनोड काय असतं? निगेटिव्ह, आणि कॅथोड काय असतं तर पॉझिटिव्ह. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स मध्ये काय असते तर स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन. कसली रेडॉक्स रिएक्शन? स्पॉन्टेनियस रेडॉक्स काय होते तर रिएक्शन. आणि गॅल्व्हॅनिक सॉरी इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये नॉन स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन असते. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय असते? नॉन स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन, म्हणजे अशी रेडॉक्स रिएक्शन जी स्वतःच्या स्वतः घडत नाही. इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावं लागते, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करावं लागतं, त्यामुळे फ्लो ऑफ चार्ज आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय असतात तर गॅल्व्हॅनिक सेल मध्ये स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन होते. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये स्पॉन्टेनियस.
मी काय म्हटलं, इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये नॉन स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन होते, पण गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय होत असते तर स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन होत असते. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. सो इथं बघा, कॅथॉड. कॅथॉड काय आहे? इट इज अन इलेक्ट्रोड ऍट विच रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस. रिडक्शन रिएक्शन मध्ये काय होत असते? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. काय होत असते? काय होत असते? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. Cathode, it is the electrode at which reduction takes place. At this electrode, species undergoes reduction by gain of electrons. Cathode मध्ये. What is anode? Anode, it is an electrode at which oxidation takes place. At this electrode, the species undergo oxidation by what? Loss of electron. टाइप ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. किती असतात इलेक्ट्रोकेमिकल सेल सांगितलं मी तुम्हाला? दोन. एक असते इलेक्ट्रोलायटिक सेल आणि एक असते गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये नॉन स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन होत असते. दॅट इज इट इज नोन एज इलेक्ट्रोलायसिस. इट इज फोर्स्ड टू ऑकर बाय पासिंग अँड डायरेक्ट करंट फ्रॉम अन एक्सटर्नल सोर्स इनटू द सोल्युशन. इन सच केसेस इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. मी काय म्हणते, इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड टू जनरेट केमिकल चेंजेस. इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड टू जनरेट. The anode of an electrolytic cell is positive. Anode पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोड काय असतो? निगेटिव्ह. व्होल्टाइक सेल यामध्ये स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन होते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी. ह्यामध्ये केमिकल चेंजेस, केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू व्हॉट? इलेक्ट्रिकल एनर्जी. द एनोड ऑफ गॅल्व्हॅनिक सेल इज निगेटिव्ह. गॅल्व्हॅनिक सेलचा एनोड काय असतो? निगेटिव्ह. आणि कॅथोड काय असतं? पॉझिटिव्ह. एनोड काय असतं? निगेटिव्ह. कॅथोड काय असतं? पॉझिटिव्ह. एनोड काय असतं? निगेटिव्ह. कॅथोड काय असतं तर पॉझिटिव्ह. ठीक आहे. फाईन. आता नेक्स्ट, सगळ्यात पहिला सेल आपण डिस्कस कोणता करणार आहे तर इलेक्ट्रोलायटिक सेल. कसला सेल डिस्कस करणार आहे आपण? इलेक्ट्रोलायटिक सेल. जरा इथं बघा इलेक्ट्रोलायटिक सेलचं वर्किंग कसं आहे. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये आपण इलेक्ट्रोलायसिस दोन सोल्युशन्स बघणार आहे. एक NaCl घेणार, फ्युज्ड NaCl. फ्युज्ड NaCl, फ्युजन ऑफ NaCl म्हणजे NaClच आहे पण तो लिक्विड स्टेट मध्ये फ्युजन, फ्युज्ड NaCl. आणि दुसरा जो NaCl बघणार आहे तो कोणत्या स्टेट मध्ये बघणार आहे तर सॉलिड स्टेट, सॉरी ऍक्वस स्टेट मध्ये. ऍक्वस स्टेट मध्ये म्हणजे ज्यामध्ये असा NaCl ज्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केले, असा NaCl ज्याला वॉटर मध्ये काय केले तर डिझॉल्व्ह केले. दोघांचे ऍस्पेक्ट सेमच आहेत, थोडे पॉइंट्स लक्षात ठेवा बास आहे. आणि ह्यानंतर तो जो मेन इम्पॉर्टंट पॉइंट ह्यामध्ये आहे तो क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस. ज्यावरती आपल्याला न्यूमरिकल्स आपण ज्यावरती बघणार आहेत ते काय आहेत तर क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस. पण क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस डिस्कस करण्यासाठी आपल्याला काय माहित असायला पाहिजे तर फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि फॅरेडेज सेकंड लॉ. काय माहित असायला पाहिजे? फॅरेडेज फर्स्ट लॉ सेकंड दिलेलं नाहीये. फॅरेडेज फर्स्ट लॉ सेकंड लॉ पण 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 आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यामुळे आपण शिकायचं. इथं बघा, हा बघा, हा आपण इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl करतोय. इथं काय करतोय? इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl. सो कंटेनर मध्ये आपण NaCl घेतो जो लिक्विड स्टेट मध्ये, मोल्टन स्टेट मधला NaCl घेतो. त्यानंतर एक बॅटरी घेतो. त्या बॅटरीवरती पॉझिटिव्ह टर्मिनल, बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल ज्या इलेक्ट्रॉडला जॉईन आहे तो एनोड आहे, तो पॉझिटिव्हली चार्ज. आणि बॅटरीचा नेगेटिव्ह टर्मिनल ज्या इलेक्ट्रॉडला जॉईन आहे तो कॅथोड आहे आणि तो निगेटिव्हली चार्ज. आणि हे दोन्ही ग्रेफाइट आहेत. ग्रेफाइट डज नॉट टेक पार्टिसिपेट इन एनी रिएक्शन बट इट विल प्रोव्हाइड अ सरफेस. इलेक्ट्रोलायसिस मध्ये जे काही इलेक्ट्रॉड्स असतात ते सरफेस प्रोव्हाइड करतात. कोणासाठी? रिएक्शन घडण्यासाठी. कोणासाठी? रिएक्शन घडण्यासाठी. ठीक. मी काय सांगते इथं लक्ष द्या. तुम्ही काय घेतला? NaCl घेतला लिक्विड स्टेट मध्ये, फ्युज्ड स्टेट मध्ये म्हणजे लिक्विड स्टेट मध्ये.
इलेक्ट्रिसिटी जेव्हा पास केला त्यावेळी तो कशामध्ये कन्वर्ट झाला तर Na प्लस एक फॉर्म झाला लिक्विड स्टेट मध्ये आणि Cl मायनस एक काय फॉर्म झाला तर लिक्विड स्टेट मध्ये किंवा aqueous स्टेट लिक्विड स्टेट मोल्टन स्टेट आपण म्हणतो. मला एक सांगा अपोजिट अट्रॅक्ट्स ना, हु अट्रॅक्ट्स अपोजिट. सो जर NaCl सेपरेट झाला Na प्लस आणि Cl मायनस मध्ये, कशामध्ये Na प्लस आणि Cl मायनस, तर बाळांनो बघा क्लोरीन कसा चार्ज आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे का निगेटिव्हली चार्ज आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे कोण आहे, एनायन. निगेटिव्ह म्हणजे कोण आहे, एनायन. एनायन कोणाला अट्रॅक्ट होणार आहे, एनोडला, कारण एनायन निगेटिव्ह आहे आणि एनोड काय आहे, एनायन निगेटिव्हली चार्ज आहे, एनोड पॉझिटिव्ह, अपोजिट अट्रॅक्ट्स. त्यामुळे क्लोरीन जो आहे हा तुमच्या पॉझिटिव्हली चार्ज एनोड कडे जाणार. जेव्हा क्लोरीन इथं येणार बाळांनो, मी काय सांगताय ऐका इथं, जेव्हा क्लोरीन इथं येणार Cl मायनस त्याचं ऑक्सिडेशन होणार, Cl तुम्हाला गॅशियस स्टेट मध्ये मिळणार आणि एक इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. मग हा इलेक्ट्रॉन इथं असणार आहे, इलेक्ट्रॉन वरती इलेक्ट्रॉन येणार आहे, इलेक्ट्रॉन वरती इलेक्ट्रॉन, फक्त Cl तर बाहेर पडू शकत नाही. म्हणून काय होतात, दोन Cl गॅशियस स्टेट मध्ये काय होतात तर कंबाईन होतात आणि आपल्याला काय मिळते तर Cl2 इन विच स्टेट, गॅशियस. 2Cl मायनस काय देते, 2Cl गॅशियस स्टेट मध्ये, दोन इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत, बाहेर पडणार आहेत. मग हे दोन इलेक्ट्रॉन इथं असणार आहेत आणि तुम्हाला Cl2 कोणावरती लिबरेट होणार आहे, Cl2 कोणावरती लिबरेट होणार आहे, एनोड वरती. आता हे जे सक्शन पंपचं काम करते, हे बॅटरी काय करते, हे एनोड कडून इलेक्ट्रॉन्स काय करते, सक, आणि कॅथोड कडे इलेक्ट्रॉन्स काय करते, देते. म्हणजे एक्सटर्नल सर्किट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम एनोड टू कॅथोड. बॅटरी ऍक्ट एज अ सक्शन पंप. एनोड कडचे इलेक्ट्रॉन्स घेतं आणि देतो कोणाला, कॅथोडला. मग जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स फिरून इथं येतात, ठीक आहे, आले बरं. Na प्लस कोण आहे, कॅटायन. कॅटायन कोणाला अट्रॅक्ट होणार आहे, कॅथोडला. कॅटायन कसा चार्ज आहे, पॉझिटिव्ह. कॅथोड कसा चार्ज आहे, निगेटिव्ह. अपोजिट अट्रॅक्ट्स. मग Na प्लस जेव्हा कॅथोड कडे येणार, Na प्लस कोणाकडे येणार आहे, Na प्लस कोणाकडे येणार आहे, Na प्लस जेव्हा कॅथोड कडे येणार आहे तर Na प्लस हा आलेला इलेक्ट्रॉन काय करणार आहे, गेन, आणि काय देणार, Na इन विच स्टेट, सॉलिड स्टेट. म्हणजे इथं सोडियम डिपॉझिट होत जाणार. बरं किती इलेक्ट्रॉन आलेले आहेत, 2. मग सोडियम पण किती लागणार आहे, 2. लॉस आणि गेन काय असायला पाहिजे, बॅलन्स. म्हणजे तुम्हाला इथं दोन रिएक्शन दिसते, एक असते 2Cl मायनस गिव्ह Cl2 इन द गॅशियस स्टेट प्लस हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. आणि मग 2Na प्लस हे दोन इलेक्ट्रॉन काय करतात, गेन करतात आणि काय देतात तर 2Na इन द लिक्विड स्टेट किंवा सॉलिड स्टेट, मोस्टली सॉलिड स्टेट. मग हा लॉस आणि गेन कॅन्सल होणार आहे. एकाचं काय झालं, ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन झालं, एकाचं काय झालं, रिडक्शन हाफ इक्वेशन झालं. मग 2Na प्लस plus 2Cl minus gives what, 2Na in the solid state plus Cl2 in the gaseous state. समजते, yes or no, yes or no, आलं लक्षात, आलं लक्षात, आलं लक्षात. सर बघा, the electrolytic cell consists of a container in which fused NaCl liquid state मध्ये प्लेस केले. दोन ग्रेफाइट इलेक्ट्रोड्स आहेत जे इमर्स केलेले आहेत तिने. They are connected via a metallic wire to the source of a direct current, that is battery. मग बॅटरीचा पॉझिटिव्ह एंड ज्याला जॉईन आहे तो एनोड, बॅटरीचा निगेटिव्ह एंड ज्याला जॉईन आहे तो कॅथोड. समजतंय का, मग एनोड पॉझिटिव्हली चार्ज झाला आणि कॅथोड कसा चार्ज झाला, निगेटिव्हली चार्ज झाला, ठीक आहे. द कार्बन इलेक्ट्रोड कनेक्टेड टू टर्मिनल इलेक्ट्रोड ऑफ बॅटरी इज एनोड अँड द कनेक्टेड टू द नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी इज कॅथोड, ठीक आहे. रिएक्शन, fused NaCl contains what, Na plus and Cl minus which are freely mobile. When potential is applied, cathode attracts cation.
Cathode attracts. दुश्मनों इधर देखो. When the potential is applied, cathode attracts what? Cation, and anode attracts what? Anion. So as this charged particle, their migration results in an electric current. Flow of electrons झाला electric current. When this ion reaches the respective electrodes, they are discharged according to the following. Oxidation, Cl minus हे बघा, 2Cl minus, Cl in the gaseous state, Cl in the gaseous state, 2 electrons. मग हे Cl जो काही gaseous state मध्ये आहेत 2, हे combine होऊन Cl2 in the gaseous state, secondary process. आता बघा, the battery sucks the electron. Battery sucks the electron so produced at anode and pushes them to the cathode through a wire in an external circuit. So the battery thus serves as an electron pump. So the electrons from the battery enters into the solution through a cathode and leaves to the solution through the anode. Now reduction. The electrons supplied by the battery are used in the cathodic reduction. मग Na plus जे आहे ते इलेक्ट्रॉन गेन करून Na in the liquid state. बाळांनो आपल्याला लॉस आणि गेन काय असायला पाहिजे? लॉस आणि गेन काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. म्हणून आपण Na ला मल्टिप्लाय बाय काय करतो तर 2. झालं. बरं, रिझल्ट काय? रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ NaCl काय काय आहे बघा. A pale greenish yellow gas. Green नाही, greenish yellow. कसली गॅस असते? Greenish yellow Cl2 gas is released at anode. A molten silvery white sodium is formed at cathode. Decomposition of NaCl into metallic sodium and chlorine is a non-spontaneous redox reaction. So the electrical energy supplied by the battery forces the reaction to occur. Forces to reaction what? Okay. So when a molten ionic compound is electrolyzed, metal cation असते, पॉझिटिव्ह असते म्हणून मेटल कॅटायन असते म्हणून कॅथोड कडे जाणार आणि नॉन मेटल एनायन असते म्हणून पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे जाणार. समजतं इथपर्यंत? काही डाऊट आहे ह्या पॉइंट पर्यंत? काही डाऊट आहे का? आहे का? ठीक.